होश में आओ। मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि निकालातील गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। नागपुरातील बडकत चौकात आज युवक काँग्रेसने आक्रमक होत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गेल्या 10 वर्षात वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरकार परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मागच्या 10 वर्षांपासून आपण बघतोय की सातत्याने परीक्षांचे पेपर लीक होत आहेत। 2023 मध्येही नीटचा पेपर लीक झाला होता, जे सरकार साधी एक परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही। ते सरकार देश काय चालवणार? आमचा या सरकारला आणि मोदी सरकारला तीव्र विरोध आहे, असं काँग्रेस पदाधिकाऱ्यांद्वारे यावेळी आंदोलनादरम्यान म्हणण्यात आलं आहे। जिस प्रकार से आपने देखा कि पिछले 10 सालों में आपण बघितलेलं आहे की मागच्या 10 वर्षापासून ज्या प्रकारे एग्जाम्स लीक होत आहे, पेपर लीक होत आहे, नीटचे पेपर लीक झाले, 2023 मध्ये पण ते पेपर लीक झाले। काय हे सरकार सध्या एक एग्जाम घेऊ शकत नाही? आमचा या सरकारला, मोदी सरकारला पुरजोर विरोध आहे। जो सरकार एग्जाम नहीं ले सकती है वो सरकार देश क्या संभालेगी? और इसीलिए हम मोदी सरकार का विरोध करते हैं, भारतीय जनता पार्टी का विरोध करते हैं। मोदी सरकार मोदी सरकार। युवक काँग्रेसच्या या आंदोलनाचा रोख प्रामुख्याने केंद्र सरकारच्या निष्काळजीपणाकडे होता। संघ मुख्यालय परिसरामध्ये झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन सरकारचा निषेध केला। परीक्षा पुन्हा रद्द करून पारदर्शक पद्धतीने राबवावी अशी मागणी करत नागपूर काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी सरकारवर निशाणा साधला। शिक्षा ने पूरे देश के बच्चों को जिस तरीके से कैंसिल हो गई और जो पेपर फूटा गया, उसके लिए आज युवक कांग्रेस द्वारा इस मध्य नागपुर में संघ मुख्यालय के समक्ष हम लोग आंदोलन कर रहे हैं। ये विशाल करने का काम मोदी सरकार के नुमाइंदों ने नासिक से लेके पूरे देश के अंदर नीट का पेपर जो फूटा है, उसके लिए आज युवक कांग्रेस के सभी साथियों ने पूरे देश भर में आंदोलन करने का ठाना है। और आने वाले दिनों में जिस माता पिता के बच्चों ने साल भर मेहनत की, उस साल भर मेहनत करने के बाद में उनको दोबारा अगर एग्जाम देना पड़ा, उसका विरोध करने के लिए युवक कांग्रेस आपकी सेवा में यहाँ पर बच्चों की सेवा करने के लिए इस तरीके से आंदोलन करने के लिए रोड पर उतरी हुई है। 2014 पासून भाजप सरकार सत्तेत आल्यापासून शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपले गेले नाही। पालकांनी कर्ज काढून मुलांना शिकवले, पण पेपरफुटीने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे। सरकारने पेपरफुटी विरोधात कडक कायदा करावा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवून द्यावा। 2024 मध्ये सुद्धा पेपर फुटला होता, त्यावेळी एनटीएच्या डीजीचं हे सरकार काही करू शकलं नाही। उलट त्याचं प्रमोशन करण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। सातत्यानं पेपर फुटतात, परीक्षेमध्ये संघटितपणे भ्रष्टाचार केला जातो आणि या भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम या देशातलं सरकार जर करत असेल तर युवक काँग्रेस त्या विरोधात रान माजवल्याशिवाय राहणार नाही। नीटच्या परीक्षेमध्ये अनेक पालकांनी कर्ज काढलं, मुलांना नीटच्या परीक्षेचा अभ्यास करायला लावला। परीक्षा केंद्रात जाण्याच्या अगोदर 3-3 तास चौकशा करता, पण पेपर सुरक्षित कसा ठेवला जात नाही। परीक्षेमध्ये सुद्धा आता संघटितपणे भ्रष्टाचार होतोय। 2014 पासून ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात सत्तेवर आलं, त्यांनी कुठलंही क्षेत्राचं पावित्र्य जपलं नाही। शिक्षण क्षेत्रात सुद्धा नीटमध्ये भ्रष्टाचार केला। पुन्हा एकदा आम्ही या पेपर फुटीचा निषेध करतो। सरकारचं डोकं जर ठिकाणावर असेल तर सरकारनं तातडीनं पेपर फुटीच्या विरोधात कडक कायदा केला पाहिजे, ही आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागणी आहे। नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय। आमचे शहर युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। युवक काँग्रेस डोके प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस। नागपूर युवक काँग्रेसच्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला। आता केंद्र सरकार यावर काय ठोस पावले उचलते याकडे सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।